In this video, we are going to solve B2, that is spot the error and rewrite the correct sentence. Okay, this is what we are going to solve in this. The example is Dr. Dixit has been practicing for 20 years in this city. आता याच्यामध्ये आपल्याला स्पॉट द एरर म्हणजे काय तर मिस्टेक कुठे आहे, चूक कुठं आहे ते शोधून काढायचं. आता तुम्हाला जर सगळे टेन्स माहिती असेल व्यवस्थित तरच हे सॉल्व करता येणार आहे. ओके, टेन्सेस, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कसे वापरायचे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तुम्हाला माहिती पाहिजे. मग इथं डॉक्टर दीक्षित हॅज बीइंग प्रॅक्टिसिंग. आता इथं बीइंग पण आहे, आय एन जी इथं आहे, इथं परत आय एन जी आहे, म्हणजे दोन वेळा आय एन जी आहे. मग हे दोन वेळा आय एन जी कधीच येऊ शकत नाही. ओके, त्यामुळं हे वाक्य चुकीचं आहे. मग इथं चूक कुठं आहे तर इथं वाक्य काय असलं पाहिजे होतं तर डॉक्टर दीक्षित हॅज बिन पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं, हॅज बिन. डॉक्टर दीक्षित हॅज बिन प्रॅक्टिसिंग, इथं प्रॅक्टिसिंग पाहिजे. ओके, म्हणजे आहे तेच आहे, फक्त इथं बीइंगच्या जागी बिन पाहिजे. फॉर 20 years इन दिस सिटी, हे एवढं असं सोपं. ओके, आणि मग हा जो टेन्स होईल तो कुठला होणार आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असा हा टेन्स होईल. डॉक्टर दीक्षित हॅज बिन, हे नाही आहे, बीइंग नाही आहे, बिन प्रॅक्टिसिंग फॉर 20 years इन दिस सिटी. ओके, ठीक आहे, समजलं तुम्हाला. थँक्यू.